लेन्सच्या मोडमध्ये होतं तेवढं शूट. वाईड लेन्सच होतं, सुपर वाईडमध्ये नव्हतं. सुपर वाईडमध्ये ट्राय केलं आहे. पळवापळवी कार्यक्रम सिंगल लेन होती. डांबरी रस्ता निघाला सुसाट. काय ते दृश्य काय पूर्ण अँगल पण नाही ना तेवढे डोंगर भाई. एवढा लांब एवढा लांब डोंगर भाई, अँगल पण येणार नाही. लेफ्ट साईडला फिरवायला ना मला काय भीती वाटत नाही, पण राईट साईडला ते टर्न मारताना फाटते माझ्या. अरे गाडी अशी असते झू झू हेच चाललंय भाई. काय मजा येते. हा हा काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे. हा व्ह्यू बघण्यासारखा व्ह्यू आहे. पडलो असतो आता व्ह्यूच्या चक्रामध्ये. हा भाई बघ ना काय व्ह्यू यार. किती वॉटरफॉल आहेत भाई. 1 2 3 4 भरपूर होते अजून. आता कधी गेले काय तिकडे मागे पण आहेत तिकडे फुल विल्ला भाई. तर मित्रांनो आम्ही एक स्पॉट आहे हा निजामपूरला. आता इथून आम्हाला आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. तर इकडे काही जागा आहे, तिकडे बोर्ड आहे. काय वाटतंय गाड्या येण्याचे चान्सेस खूप आहेत, पण व्ह्यू जर बघितलात तर 100% पैसे वसूल आहे. हा बोर्ड वेलकम टू गोल्ड व्हॅली कोकण. जो व्ह्यू भेटेल उत्कृष्ट. असं वाटतं अरे आता हायड्रेटेड होतोय. एक नंबर जो रस्त्यात व्ह्यू जो भेटत होता तो तर हेच डोंगर आहे तुमचं दिसलेले. तिथून आपण मागून तुला बोला डोंगर दिसले का थांब काय वाटत. तिथून तर काय वाटतच नाही वॉटरफॉल ते. डोंगर अशी वरती जात आहेत, तिकडून अशी वरती जात आहेत. बघ ना चांपला. सो आता झाले फोटोशूट वगैरे. तर फोटोज व्हिडिओज काय जे बघायचे ते इंस्टाग्रामवरती येतील लवकरच. ब्लॉग यायच्या अगोदर तर आलेलेच असतील. तर इंस्टाग्रामचा आय डी येईल साईडला, ते फॉलो करा आणि बघा ते फोटोज. दृश्य फोटोजमध्ये जे आलेत फोनमधून हा हा क्लास दर्जा. झालं का दादा? हो अजय दादा चला की फी करायची एक तुम्हाला सगळं तुमचं. रिवॉल्वो मागे द्यायची. MH06 MH05 डोंबिवली कल्याण डोंबिवली अरे रे रे. आता इथून जेवढे व्ह्यू दिसतील असं वाटलं पाहिजे तिकडे थांबलं पाहिजे. पण दरवेळेला आम्ही तिकडे थांबतो. तो आता मी तिथे थांबलेलो. इथून जो व्ह्यू भेटतो पुढून तर चांगलेच नाही असं नाही. इथून जसं आता इथे म्हणजे थांबायला ना गाड्या जोरात असतात ना जो पट्टा काय वा 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 वा. नको बाबा नको. बाहेर पडा फिरा. ऋषी गॉन
ऋषी आणि रोहित, हा जो व्ह्यू आहे तुम्ही तो मिस करतायत. काय व्ह्यू आहे भाई, काय व्ह्यू, कायचा काय व्ह्यू आहे, काय यार खूप काय मिस करतायत ऋषी आणि गॉन. आम्ही नाही करत, तुम्हाला ते वेगळी गोष्ट आहे, तुम्ही खूप काय मिस करतायत. बाबा गॉन आना चाहिए था तू इधर, बहुत कुछ कर सकते थे अपन इधर भाई. जो तेरे को ये दृश्य में मजा आता भाई. तो थंडी आहे, थंडा थंडा हवा लग रहा है. वाजलेत 1 वाजून 2 मिनिटं झालेत. गार हवा लागते, गार हवा अशी गार. हा हा हा, थंड थंड, ना डिहायड्रेट होते ना काय. ओ भाई भाई एकदम सुख सुख किंवा काय बोलतात ते, सुख चिडा पाड काय ते. तो सकाळी निघाल्यापासून तो मूड स्पॉइल होता काही गोष्टींनी. हे बघून हिल होत चाललंय, हिल होतोय सगळं बघून, हे सगळं स्पॉइल झालेलं असतं. सो एकदा जर तुम्हाला कोकणात जायचं आहे तर ह्या रूटनी जावा, हे दृश्य बघायला मिळेल. पाऊस आला उन्हाळ्यात तर नको, उन्हाळ्यात काय पॉईंट नाही एवढा असा. करू शकतात पटपण, रस्ता चांगला आहे आता म्हणून पाऊस वगैरे, पण उन्हाळ्यात एवढी हिरवळ नसणार अशी. जो व्ह्यू आत्ता पावसाळ्यात मिळतो तो तुम्हाला उन्हाळ्यात तर मिस करतील मी. बाहेरच्या रस्त्याचं काम चालू आहे, डायव्हर्जन्स भरपूर आहेत. वर्थ आहे हा, वर्थ. नुसतं रस्त्याने तर नाही तर व्ह्यूनी, आणि मेन तर भाई प्रवास आहे. इकडून तिकडे पोचेच्या मध्ये जे गोष्टी आम्ही बघतो बघायला मिळतात जास्त मेन आहेत. महाड 53 महाडपर्यंत पोहोचलो हो आपण. इथून परत इथून सरळ आपण मुळशी मार्गे परत पुण्याला जाऊ. आपल्याला इथून राईट मारून सरळ माणगावला निघायचंय. आता इथून चालू होते ती MIDC. ते थोडं गडबडायला होतं सगळ्यांना, तर दाखवता येईल. खूप सारे व्हिडिओ खूप लोकांनी बनवले पण आहेत ह्याच्याबद्दल, की कसे लोक चुकतात, कसे लोक तिकडे जातात. कारण गुगल मॅप पण कधी कधी गोंधळतो. आपली गुगलची जी ताई आहे इतर एक काय बोलायचं नाही, कारण इथे एवढं हिरवं, काय ते डोंगर, काय ती गाडी, काय तो वारा. हा 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 हा, महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड MSL. तर आता थोड्या वेळात आपण आता माणगावला पोहोचू आणि बघू. रोड तर अक्षरशः म्हणजे काय बोलायचं, म्हणजे 10 पैकी 20 देईल, पण फक्त म्हणजे रोड तर एवढा चांगला फक्त म्हणजे वेगावर मर्यादा आणली पाहिजे. कारण मध्ये मध्ये सगळ्यांची म्हणजे गाय बैल कुत्रे वगैरे सगळे आहेत, त्याच्यामुळे खूप लक्ष देऊन चालवायची गरज आहे. काय बॅड, एक्स्ट्रीमली सॉरी. जर तुम्हाला हा व्ह्यू झाकला जात असेल ना, नक्की सांगा कमेंटमध्ये. म्हणजे ते मग वायझरचं काहीतरी केलं पाहिजे, वायझर एक्सटेंडर काढून ठेवेल, अजून काय थोडा त्रास होईल. ते लावल्यामुळे पूर्ण नेकवरती जे विंड ब्लास्ट यायचं हेल्मेटला ते पूर्ण बंद झालं. भरपूर गाय, आज भरपूर गाय दिसतात या रोडला. आता एरवी कधी दिसत नाही एवढ्या. एक तर आम्ही रात्री निघतो, आता एकदमच पहाटे. सो एकदमच कमी असतात, कमी म्हणजे दिसत नाहीत. दिवसा येतोय आम्ही इथून. ह्या टाइमात तर पहिल्यांदाच चालले हा रूटने. हे तर भरपूर वेळा केलं हा रूट, पण ह्या वेळेत नाही. तर एकदमच लेट नाईट नाहीतर पहाटे.
चलो तर आता आपण पोचलो आहोत पोलादपूर. पोलादपूर क्रॉस केलं आहे. पोलादपूर क्रॉस केलं आणि आता कशेडी घाट चालू आहे. पाऊस होता बराच, बॅटरी पण संपत आली. खूप पाऊस मिळाला, खूप म्हणजे चिंब झाली पूर्ण एवढा पाऊस. एवढा पाऊस कमी झाला आता बंद वाटते. परत कॅमेरा काढला बाहेर. भयंकर पाऊस होता, भयंकर चिखल विखल पाऊस सगळं. कशेडी टनल, कशेडी घाटचा टनल भेटेल आता आपल्याला. 5 मिनिटाचा ब्रेक झाला, पाय मोकळे झाले. 70 किलोमीटर नॉनस्टॉप आलो, पाय मोकळे गेले. थेट चिपळूण क्रॉस करून थांबूया. 1 किलोमीटर तर परत थांबूया. 170 दीडशे बाकी आहेत ना, म्हणजे अजून देवता का असं करतोय यार. कॅमेरा बाहेर काढल्यावरतीच काय येतोय. काय ना काय करायचं, काय करायचं, ठेवूया ठेवूया. चला गप्पा मोर्या. आता आपण कशेडी टनल क्रॉस करून आलोय पुढे. आता पाऊस नाही इकडे, परत लावलाय कॅमेरा, बघूया. कारण कॅमेरा लावतो पाऊस येतो, कॅमेरा लावतो पाऊस येतो. आपली कोकण रेल्वे वरती जाते. तर मित्रांनो आपण थांबलेलो आहे विठ्ठल कामतला थोडा वेळ आता. विठ्ठल कामत विठ्ठल काका कामतकडे आम्ही पण थांबलेलो आहे. हा आज म्हणजे खावं लागेल, मंदिरात जायचं. तीच असेल ना. अरे हा चलवत जावा. इथून बाकी आहेत 122 किलोमीटर अजून. So guys, we are doing lunch in कामत. कुठे थांबले आपण? वन अँड ओनली विठ्ठल कामत. विठ्ठल कामत दिसला नाही का सर? थांबायचं टच करून थांबायचं. जेवण घेऊ. आता आपलं जेवण करून झालंय, पण पाऊस बोलतोय निघू नका, बसून राहा. हा चहा घे ना, चहा घे ना. काय बोललास तू? चहा भाई, मौसम आहे मस्त. आपलं तिकडे जावं लागेल. नाही देना कामत भाई, विठ्ठल कामत रुकेगा नाही सरा, असं आहे. तर तुम्हाला हा पार्ट आवडला आहे तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला, मी काम करू त्याच्यावरती. तर भेटूया आपण आता पुढच्या पार्टमध्ये, पार्ट 3 मध्ये आहे बरंच काही. तर भेटूया आपण पार्ट 3 मध्ये आता. चला.